सेवा, त्याग आणि समर्पण यांचं प्रतीक म्हणजे परिचारिका. आजारपणात जी व्यक्ती सेवा शुश्रूषा करते त्या व्यक्तीचे आभार शब्दात मांडता येत नाहीत. कोणत्याही आजारपणात डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आणि आरोग्य सेवेची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या परिचारिका म्हणजे देवदूतच असतात. रुग्णाची मायेनं काळजी घेणाऱ्या आणि देखभाल करणाऱ्या नर्सेस किंवा परिचारिका आहेत म्हणून वैद्यकीय क्षेत्र सुरळीत सुरू आहे. रुग्णाची सेवा करणाऱ्या परिचारिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिन जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त परिचारिकांच्या सेवा कार्यावर टाकलेला हा प्रकाश झोत. आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या लेडी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेसनं यंदा आमच्या परिचारिका आमचं भविष्य, परिचारिकांना जीव वाचवण्यासाठी सक्षम करा ही संकल्पना जाहीर केली आहे. आजच्याच दिवशी 1974 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन पहिल्यांदा साजरा झाला. सन 1854मध्ये क्रिमियाचं युद्ध झालं तेव्हा ब्रिटिश सैनिकांना रशियातील क्रिमियामध्ये लढण्यासाठी पाठवलं होतं. त्या युद्धात अनेक सैनिक जखमी आणि मृत्यू होत असल्याचं वृत्त समजताच फ्लॉरेन्स नाइटिंगेल एक पथक घेऊन तिथं पोहोचल्या. तिथली परिस्थिती अतिशय बिकट होती. अस्वच्छता, दुर्गंधी, साधनांचा तुटवडा आणि पिण्याचं शुद्ध पाणी नसल्यानं आजार वेगानं वाढत होते. त्यातून अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. अशावेळी फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी रुग्णांची परिस्थिती सुधारण्याबरोबरच त्यांची आंघोळ, खाणं-पिणं आणि जखमींच्या ड्रेसिंगवर लक्ष दिलं. त्यामुळे सैनिकांच्या परिस्थितीत झपाट्यानं सुधारणा झाली. युद्धकाळात फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी जखमी आणि आजारी सैनिकांच्या सेवेसाठी प्रचंड मेहनत केली. 1856मध्ये युद्ध संपल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ 12 मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून जगभर ओळखला जाऊ लागला. नर्स हा सध्याच्या आधुनिक आरोग्य व्यवस्थेतील कणा समजला जातो. एखाद्या गंभीर आजाराच्या वेळी कुटुंबातील नातेवाईकसुद्धा रुग्णाजवळ जात नाहीत, पण परिचारिका धाडसानं पुढं होऊन त्या रुग्णांवर उपचार करतात. रुग्णाला वेळेवर औषधं देणं, त्याची नियमित आरोग्यविषयक तपासणी करणं, स्पंजिंग करणं, बेडवर पडलेल्या रुग्णाच्या मलमूत्राची स्वच्छता करणं. बऱ्याचदा बेडवरील वृद्ध व्यक्ती किंवा मनोरुग्ण व्यक्ती चिडचिड करतात, परिचारिकांशी भांडतात, अपमान करतात. मात्र त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून अत्यंत प्रेमानं आणि मायेनं त्यांची शुश्रूषा करण्याचं काम परिचारिका करतात. अशी कामं करण्यासाठी खऱ्या अर्थानं मनात सेवाभाव आणि ममता असावी लागते. बऱ्याचदा घरातील व्यक्ती आजारी असली किंवा घरी समारंभ असला तरी त्या गोष्टी बाजूला ठेवून परिचारिकांना सेवेवर जावंच लागतं. त्यातून त्यांचा त्याग आणि संवेदनशील वृत्तीचं दर्शन घडतं. त्यामुळे जागतिक परिचारिका दिन साजरा करताना त्यांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी शासनानं भरीव तरतूद केली पाहिजे. तसंच त्यांना चांगला मोबदला द्यावा, त्यांना मानाचं स्थान मिळावं आणि भविष्यात त्यांना चांगल्या संधी मिळतील याकडेही शासनानं लक्ष देणं गरजेचं आहे, असं शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर एस कदम यांनी सांगितलं. ज्या नर्सेस 24 तास राबून पेशंटची अहोरात्र सेवा करत सर्वांचे जीवन कशा पद्धतीने चांगले राहील आणि सर्वांचा प्राण वाचवण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा हात असतो, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या फ्युचरसाठी काय गव्हर्नमेंटने पण काळजी घ्यायला पाहिजे हे यावर्षीच्या थीममध्ये सांगितलेलं आहे. आणि त्या पद्धतीने नर्सेस सतत काम करत असतात. त्यांना त्या पद्धतीने मोबदला द्यावा किंवा आपल्या आरोग्य संस्थेमध्ये मानाचं स्थान मिळावं आणि त्यांना फ्युचरमध्ये अपॉर्च्युनिटीज कशा मिळतील, चांगल्या संधी कशा मिळतील हे सुद्धा बघणं हे सरकारचं काम आहे. आणि त्या पद्धतीने ते चालू राहील आणि त्या दृष्टीने ही इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस कार्य करत असतात आणि त्या पद्धतीने हे काम चालत असते. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणून दिवसरात्र निस्वार्थीपणे काम करणाऱ्या परिचारिकांबद्दल प्रत्येकानं कृतज्ञता ठेवून आदर बाळगणं गरजेचं आहे.